शेतकरी मित्रांनो, 25% अग्रिम पीक विमा हा आजपासून वितरण होण्यास सुरुवात होऊ शकते. कारण की आज महाराष्ट्रातील मुख्यमंत्री पदाची शपथ घेण्यात येणार. त्यानंतर सम्राटांनी जे काम होणार ते म्हणजे की शेतकऱ्याचा थकबाकी पीक विमा. म्हणजेच की शेतकरी मित्रांनो, आपले जे ऑक्टोबर महिन्यात ज्या शेतकऱ्याचे नुकसान झाले, बरेचसे कापूस असो, तूर असो, सोयाबीन असो जमीनदोस्त झाले आणि त्यानंतर आपण पीक विमा भरला होता. पीक विमा भरल्यानंतर आपल्याला पीक क्लेम केलं, त्या पीक पाहणी झाली, पण आपला पीक विमा विधानसभेच्या निवडणुकीमुळे अजून आपल्या खात्यावर पडला नव्हता. तर लवकरात लवकर तुमच्या खात्यावर आता येणाऱ्या 1 ते 1.5 दिवसामध्ये पीक विमा पडून जाईल असा अंदाज आलेला आहे. तर शेतकरी मित्रांनो, आपणास माहीत असेल यामध्ये कोणकोणते जिल्हे आहेत ते पाहून घ्या. 25% अग्रिम पीक विमा हा आज नाही उद्यापासून वितरण होऊ शकतो. शेतकरी मित्रांनो, त्यामध्ये समजत आधी आहे मित्रांनो हिंगोली जिल्ह्यात मित्रांनो पैसे पहिलेच म्हणजे की जिल्हा अधिकाऱ्यापाशी येऊन पोहोचले होते, पण जिल्हा अधिकारी आचारसंहितेमुळे वाटप केली नव्हती. आता हिंगोलीच्या जिल्हा अधिकाऱ्याची येणाऱ्या 2 ते 1 दिवसामध्ये वितरण सुरू होणार आहे. त्यानंतर मग हिंगोलीमध्ये सोयाबीन असो, कापूस असो आणि तूर असो या 3 पिकाचे अग्रिम पीक विमा हा मिळणार आहे. म्हणजेच की 3 पिकाला अग्रिम पीक विमा मिळणार आहे. आणि मित्रांनो, त्यानंतर हिंगोलीतील सर्व शेतकरी ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा पाहणी केली, पीक विमा क्लेम केला किंवा पीक पाहण्यासाठी जे अधिकारी आले ते त्यांना दाखविलं आपलं पिकाचं नुकसान, त्या शेतकऱ्यांना योग्य ते पीक विमा मिळू शकतो. त्यामध्ये पीक विमा किती मिळू शकतो तर 22,500 मित्रांनो, तर 32,000 या दरम्यान तुम्हाला पीक विमा मिळू शकतो. म्हणजे की 22,000पर्यंत, 22,000पासून तर 32,000पर्यंत अशा प्रकारे हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विमा मिळू शकतो. त्यानंतर मित्रांनो नांदेडमध्ये बी जिल्हा अधिकाऱ्याच्या हस्ते पीक विमा वितरण होणार आहे. त्या नांदेडमध्ये पीक कोणकोणते पाहून घेऊया. तर पीक हे मित्रांनो आपल्याला समजा आहे कापूस, त्यानंतर सोयाबीन आणि त्यानंतर आपली जे तूर असते ती तूर आहे. शेतकरी मित्रांनो, आता असे काही जिल्हे आहेत की त्यामध्ये सरसकट हे काय आहे तर ते समजा पुढे येऊन समोर दिसणार आहे. पण त्याआधी नवीन असं चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जा असा स्किप करू नका, कारण की खूपच महत्त्वपूर्ण व्हिडिओ आहे. शेतकरी मित्रांनो, तुम्हाला माहीत असेल की नांदेडमध्ये जे ऑक्टोबर महिन्यामध्ये नुकसान झालं त्या नुकसान भरपाईसाठी आता पीक विमा अग्रिम पीक विमा वितरण होणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, जे पीक विमा वितरण होणार आहे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नेमका पीक विमा किती मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो 22,000पासून 32,000पर्यंत या दरम्यान तुम्हाला पीक विमा मिळू शकतो. त्यामध्ये आता तुमचे नुकसानावर डिपेंड आहे. म्हणजे की तुमचं नुकसान एकरभर झाले का हेक्टरभर झाले का 2 हेक्टर झाले, यामध्ये आता तुमचं नुकसान भरपाई मिळणार आहे. त्यानंतर शेतकरी मित्रांनो, त्यानंतर जिल्हा आहे ते म्हणजे परभणी. आता परभणी मित्रांनो परभणीमध्ये अतिशय जास्त नुकसान झाल्यामुळे त्याला अग्रिम पीक विमा तर मिळणारच आहे, पण त्यामध्ये ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा क्लेम केलं त्यानंतर वैयक्तिक क्लेम केलं त्या शेतकऱ्यांना 22,500 तर 32,500 या दरम्यान पीक विमा मिळणार आहे. त्यामध्ये कोणकोणते पीक आहेत ते पाहून घ्या. परभणी जिल्ह्यासाठी तर कापूस आहे, तूर आहे, सोयाबीन आहे, उडीद आहे आणि पावसाळ्यात जे जनावरांसाठी ज्वारी पेरतो आपण, ती ज्वारी बी समाविष्ट आहे शेतकरी मित्रांनो. त्यामध्ये इतर पावसाळी पिकं असतात ते बी समावेश असू शकतात शेतकरी मित्रांनो. त्यानंतर आहे की आपला जालन्यामध्ये बी मित्रांनो कापूस, तूर आणि सोयाबीन हे 3च पिकासाठी पीक विमा 25% मिळणार आहे. त्यामध्ये आता किती मिळणार आहे तर 22,500 ते 32,500 या दरम्यान पीक विमा मिळणार आहे. असं समजाच जिल्ह्यामध्ये शेतकरी मित्रांनो 22,500 ते 32,500 म्हणजेच की या दोन्ही टार्गेटच्या मधात तुम्हाला पीक विमा मिळू शकते. त्यामध्ये आता तुमचं नुकसानवर डिपेंड आहे. म्हणजे की तुमचं हेक्टरी नुकसान किती झाले, त्यानंतर तुमचं नुकसान झाले पण सोयाबीन चांगलं असेल किंवा कापूस चांगला असेल, त्याद्वारे तुम्हाला थोडाफार माल काढता येत असेल तर त्या शेतकऱ्यांना थोडाफार विमा कमी मिळणार आहे. आणि ज्याचं 100% नुकसान झालेलं आहे त्यांना ज्या विमा 22,000 किंवा 32,000पेक्षा 32,000पर्यंत मिळू शकते. त्यानंतर शेतकरी मित्रांनो, संभाजीनगर असो किंवा इतर जे जिल्हे असो, बुलढाणा असो किंवा अकोला असो किंवा इतर असो, त्या जिल्ह्यामध्ये ज्या शेतकऱ्यांनी वैयक्तिक क्लेम केले आहेत त्या शेतकऱ्यांना 25% अग्रिम पीक विमा हा मिळून जाणार आहे. असे काही जिल्हे आहेत की त्यांनी शेतकऱ्याचे म्हणजे की काही गावातले नुकसान झाले, काही तालुक्यातले नुकसान झाले किंवा काही पोस्ट म्हणजे यातले तालुक्यातले नुकसान झाले, तर त्या शेतकऱ्यांना वैयक्तिक क्लेमचा 25% अग्रिम पीक विमा मिळून जाणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, ही माहिती कशी वाटली कमेंट करून सांगा. आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त ज्या शेतकऱ्यांची परभणी, आपलं जालना किंवा नांदेड, हिंगोली किंवा वसमत यामधले आहेत त्यांना हा व्हिडिओ शेअर करा. कारण की पीक विमा हा वितरण होणार आहे. आज ते उद्यापासून वितरण होऊ शकतो मित्रांनो. कारण की आज शपथविधी झाल्यानंतर समजा आधी राजकीय कामं जे की संपलेले आहेत, आता राहिलेले जे आहेत ते शासनाची कामं, योजना राहिले आहेत, योजनाचे पैसे बाकी राहिले आहेत, ते पैसे वाटप सुरू होणार आहे. त्यामध्ये पीक विमा हा 1 नंबरला आहे. त्यामुळे पीक विम्याचे पैसे आधी वाटप होणार आहेत. तर मित्रांनो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करायचा आणि शेअर करायचा आहे. धन्यवाद. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.